महाराष्ट्राच्या अगदी टोकाला एक असा गणपती आहे ज्याची मूर्ती लोखंडाच्या खाणीतून निर्माण झाली आहे। आजच्या आपल्या अनसीन बाप्पाच्या सिरीज मध्ये आपण जाणून घेणार आहोत रेडी गणपतीबद्दल। श्री गणेशाय नमः। कोकणामध्ये वेंगुर्ला पासून 30 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातल्या छोट्याशा रेडी नावाचा हा गणपती स्थापित केला। 1970 ते 80 च्या दशकात त्या गावात अनेक लोखंडाच्या खाणी होत्या आणि त्यातच सदाशिव कांबळे नावाच्या स्थानिक व्यक्तीला स्वप्नात एक खाणीत घडलेली मूर्ती दिसली। त्या मूर्तीला 2 हात होते। सामान्यतः बाकीच्या मूर्तींना 4 हात असतात, त्यामुळे या बाप्पाला द्विभुज रेडी गणपती असेही म्हणतात। सदाशिव कांबळे यांनी स्वप्नात बघितलेली मूर्ती शोधणं सुरू केलं। स्थानिक कामगारांकडून समुद्र किनाऱ्यावर खोदकाम सुरू केलं आणि त्यातून त्यांना या द्विभुज रेडी गणपतीची मूर्ती सापडली। अंदाजानुसार ही मूर्ती पांडवांनी त्यांच्या राजवटीत बनवली होती असं मानलं जातं। पूर्ण दगडात कोरलेली ही मूर्ती गावात नेऊन प्रस्थापित केली आणि दगडाच्या रंगाच्या आकृतीला रंग देऊन तिचा गणपती बनवण्यात आला। या गणपतीची मूर्ती अंदाजे 6 फूट उंच आणि 4 फूट रुंदीची आहे। मात्र स्थानिकांची मान्यता आहे की दरवर्षी या गणपतीचा आकार थोडा थोडा वाढत असतो। ही मूर्ती स्वयंभू आहे आणि नवसाला पावणारी आहे असं स्थानिक म्हणतात। त्याचसोबत काही महिन्यानंतर एका उत्खननात गणपती बाप्पांचं वाहन मूषक यांची देखील मूर्ती सापडली आणि ती मूर्ती त्याच मंदिरात स्थापित करण्यात आली। बाकी आम्ही या 11 दिवस तुम्हाला अनसीन बाप्पांची सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच कथांसाठी कट टू कटला सबस्क्राइब करा।